सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आणखी एक अपघात झाल्याचं समोर आलंय। दिलीप काळेंचा 24 दिवसानंतर उपचारादरम्यान मृत्यू झालाय। 20 जुलैला त्र्यंबकेश्वर मार्गावर काळे यांना दुचाकी वाहनाची धडक बसली होती। स्थानिक नगरसेवकांनीही सदर व्यक्तीचा मृत्यू हा रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे आणि रस्त्याच्या दुरवस्थेमुळे झाल्याचा दावा केला। नाशिक महानगरपालिकेच्या रस्ते अपघात समितीकडून या प्रकरणाची चौकशी करून सदरचा अपघात खड्ड्यांमुळे आणि रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे झाला आहे का याची चौकशी करण्याचे महापौरांचे आदेश आहेत। रोड क्रॉस करत होते आणि दोन्ही बाजूचे वळण ते चुकवत होते, पण तिथं दोन खड्डे होते, एक ह्या बाजूने होता एक या बाजूने, आणि तिकडून मोटरसायकलवाला आला आणि तो खड्डा वाचवता त्या खड्ड्यातून वर निघाला आणि माझ्या मिस्टरांना धडक दिल्या माझे मिस्टर खाली कोसळले आणि तिथं मोठा दगड होता, त्या दगडावर डोकं आपटलं आणि गंभीर त्यांच्या डोक्याला मार लागला। तर माझं एक म्हणणे, माझे घरवाले तर गेले, माझा परपंच एकदम हातावरचा होता, भाजीपाल्याचा धंदा करत होते आणि आम्ही त्यांच्यावरच जगत होतो। आता आमच्या घरात कळतं कोणीही नाही, तर माझ्या मुलाला त्यांनी नगरपालिकेत कामाला घ्यावं ही माझी इच्छा आहे। तर पप्पा रस्ता क्रॉस करत असताना एक 2 व्हीलरवाला रस्ता चुकवण्याच्या नादात त्यांनी पप्पांना धडक दिली, तर पप्पांचा पाय दुसऱ्या खड्ड्यामध्ये अडकून ते तिथे खाली कोसळले दगडावरती आणि तिथे त्यांना मेंदूला जबर मार लागला। त्याच्यामुळे ते त्या ठिकाणी अनकॉन्शियस झाले आणि आम्ही प्रथम उपचारासाठी कराड हॉस्पिटल येथे त्यांना नेलं। तर पोलिसांना ही पूर्ण घटना मी सांगितली होती की अशा पद्धतीने घटना घडलेली आहे। तर पोलिसांनी फक्त पंचनाम्यामध्ये ॲक्सिडेंट अपघाताचीच नोंद तिथे केली होती। आता आमची मागणी एवढीच आहे की आमच्या घरात करता माणूस गेल्यामुळे आम्हाला एक महानगरपालिकेमध्ये एक जागा द्यावी कामासाठी। मागणी हीच आहे का याच्या आधी जे 6 बळी गेलेले त्या बळींना जशी तुम्ही मदत केली तशी आमच्या काळे परिवाराला मदत करावी, ही आमच्या 4 नगरसेवकांकडून मागणी आहे। हे गाडी चालवत होते अपघात नाही, ते वॉशरूम येत होते, उभे होते रस्ता क्रॉस करताना, त्यावेळेस एकाच बाजूने लाईन चालू होती गाड्यांची, एक बाजूचा रस्ता बंद होता, त्याच्यामुळे दोन्ही बाजून ट्रॅफिक असताना ते तिकडून येत असताना ना त्यांना गाडीने उडवलं आणि ते खड्ड्यामध्ये। काळे भाऊंना खड्डा न दिसल्यामुळे ते साईडला उभे राहिले आणि त्याच्यानंतर 2 व्हीलरवाल्यांनी जो त्यांना धक्का दिला त्याच खड्ड्यामध्ये, जो खड्डा चुकवण्यासाठी 2 व्हीलरवाल्यांनी गाडी इकडे केली त्याच साईडने ते पडले आणि त्या खड्ड्यामध्ये दगड होता। तो दगड आमच्या भावांना खूप जोरात लागला, डोक्याला लागला आणि डोक्याला लागल्यामुळे त्यांना ती गंभीर दुखापत झालेली होती। हा ऍक्सिडेंट पूर्णपणे खड्ड्यामुळेच झालेला होता आणि प्रशासनाकडनं किंवा नगरपालिकेकडनं जर आमच्या बाकीच्या मृत कुटुंबियांच्या जशी साथ मिळाली, आर्थिक मदत मिळाली, तशी आमच्या काळे परिवारालाही मिळावी अशी मी मागणी करतो। यानंतर पाहूयात पुढची बातमी। पुण्यातील खड्ड्यांसंदर्भात राज ठाकरेंना प्रश्न विचारला असता त्यांनी अजबच उत्तर दिलंय। ज्यांना मत दिलं त्यांना विचारा असं राज ठाकरे म्हणालेत। ज्यांना मतं दिलेत त्यांना विचारायचं। विरोधक म्हणून तुम्हाला तेच म्हणतोय, ज्यांना सत्ताधारी म्हणतात खड्डेच नाहीत करत आणि मोठ्या प्रमाणात खड्डे, मग मी तेच सांगतोय, ज्यांना सत्ता दिली ना त्यांना विचारायचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।